सर्वदा सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमोस्तुते। आजच्या या शुभमंगल प्रसंगी आज श्री सुरेश मुरगुडे यांचा 75वा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सव आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ मंदाताई मुरगुडे यांची 65वी आज इथे साजरी होत आहे। आपण बहुसंख्यांनी इथे उभे राहिला उपस्थित राहिला त्याबद्दल मी दोन्ही परिवारातर्फे आणि आमच्या भोसले परिवारातर्फे स्वरूप संप्रदायातर्फे सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे सहर्ष असे स्वागत करत आहे। आज हा अमृत महोत्सव म्हणजे काय? वयाच्या 75वी वर्षी घडते म्हणजे त्यामध्ये सर्वस्व आणि एवढ्या वर्षाचा अनुभव याचा सन्मान करण्याचा दिवस आहे। कारण प्रत्येकाच्या आयुष्यात आपण पाहतो प्रत्येक दिवस हा एक वेगवेगळ्या अनुभवाचा असतो आणि अशा वेगळ्या अनुभवातून आज खऱ्या अर्थाने सुरेशराव आज इथे आपल्यामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आज आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। दोघेही सुरेश मुरगुडे आणि मंदाताई मुरगुडे दोघेही स्वरूप संप्रदायामध्ये आहेत। स्वरूप संप्रदायाचं ज्ञान हे त्यांनी आमच्याकडून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केलेल्या आहेत। त्यामुळे हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असणारी ही कामगिरी आहे आणि असे त्यांनी तीर्थयात्रा अध्यात्म समाजकारण आणि सर्व क्षेत्रामध्ये पूर्णपणे आपला धडा दाखवलेला आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये ते नाविन्यपूर्ण असे कामगिरी केलेलं आहे। त्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला अनुभव घेतलेला आहे। स्वतःचा मुलगा सर्व कुटुंब याच्यामध्ये इंजिनिअरिंग वर्कशॉप आणि हे ससज्ज करून त्यांना मुलामुलांना त्यांच्या परिवाराला नातवंडांना अशी एक दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने सुरेशरावांनी केलेलं आहे आणि मला खरंच आपले कौतुक वाटेल पण त्यांचा अभिमान वाटेल की अशा या उंचीवर त्यांचा आज इथं हा जो सोहळा साजरा होत आहे त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने माझ्या मनपूर्वक स्वरूप संप्रदायातर्फे आणि भोसले परिवारातर्फे खऱ्या अर्थाने शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा देत आहे आणि त्यांना पुढील आयुष्य भरपूर उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीने जावं आणि अशीच सेवा त्यांच्या अजून घडो